पुढची बातमी बघूयात। बोईसरच्या तारापूर एमआयडीसी मध्ये दुर्घटना घडलेली आहे। भगरिया केमिकल कंपनीमध्ये ओलियम वायूची गळती झाली आहे। गॅस गळतीमुळे परिसरामधल्या नागरिकांची चांगलीच पळापळ झाली। कंपनीच्या परिसरामधील जवळपास 2 किलोमीटरचा परिसर सध्या रिकामा करण्यात आलाय। कंपनीच्या आवारामध्ये जाण्यासाठी विजिबिलिटी नाहीये, दिसत नाहीये। अजूनही गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवता आलेलं नसल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। इराणकडून अमेरिकेवरती चौफेर हल्ले, अमेरिकेचे 560 जवान मारल्याचाही दावा, तर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे 500 जण मारले गेल्याची माहिती। आखातामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी लवकरच मोठं ऑपरेशन राबवणार। नौदल आणि वायुदल अलर्टवर, देशभरातील 30,000हून अधिक नागरिक युद्धक्षेत्रामध्ये अडकल्याची माहिती। इराणकडून भुयारामधून अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना लक्ष, तर शाहेद 136 क्षेपणास्त्र सोडत असल्याचा व्हिडिओ देखील जारी। आखाती देशामधील युद्धाचा व्यापाराला फटका, जेएनपीए बंदरामध्ये 150 कोटींचा शेतमाल अडकला। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये युद्ध न थांबल्यास व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। युद्धाचा विमान वाहतुकीवरती देखील परिणाम, एअर इंडियाकडून आखातामध्ये जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द, अनेक प्रवासी अडकले। विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे 3 लाख नागरिकांना फटका। भारताचं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं आवाहन, चर्चा आणि मुत्सद्देगिरीमधूनच मार्ग निघू शकतो। सबंध मानवजातीसाठी दहशतवाद हे आव्हान, युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। यंदा मनसेचा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होण्याची शक्यता, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडेंकडून रायगडाच्या पायथ्याशी पाहणी। राज ठाकरे 8 आणि 9 मार्चला रायगडावरती येण्याची शक्यता। माजी खासदार आणि माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन, औसा तालुक्यामधल्या कवठ्यामध्ये उद्या अंत्यसंस्कार। शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनामधील ज्येष्ठ, अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।